तर या व्हिडिओमध्ये आपण परचेसचा अल्गोरिदम बघणार आहे. बाकी सगळं त्यांचं सारखं असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण परचेसला कॉल कसं करतो ते करू. ठीक आहे. इथं आपण एक हिफिफाय फंक्शन घेतलं आहे. हिफिफाय फंक्शनमध्ये ॲरे आणि इंटिजर साईज पास केला आहे, साईज ऑफ द ॲरे, आणि त्याच्या थ्रू आपण एक काय केलं, फॉर लूप लावला. जस्ट फॉर लूपमध्ये आय इक्वल टू साईज बाय 2 आणि जोपर्यंत आय 1 होते तोपर्यंत मायनस मायनस असा रिव्हर्स फॉर लूप फिरवला आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टला कॉल केलं आहे विथ पॅरामीटर ॲरे आय, हा जो आय हा, आणि साईज. ओके. हा मेन फंक्शनमध्ये पण घेऊ शकता, हिफिफाय डायरेक्टच्या डायरेक्ट जिथं आपण कॉल करतो मेन फंक्शनमध्ये, किंवा याला बाहेर घेऊन आणि तिथं मेन फंक्शन फक्त कॉल करू शकतो, तसंही त्याला. ठीक आहे. तर हे का केलं आहे आपण, तर आपण ॲडजस्ट काय करतो, आपण हे बघ, ही सपोज तुमची ट्री आहे, ही ऑल नोट्स आहे. तर आपल्याला ॲडजस्ट कुठं कुठं करावं लागेल, लीफ नोडमध्ये तर इन्सर्ट होतील ते, आणि ॲडजस्टसाठी प्रत्येक रूटला आणि ते चेक करावं लागेल. म्हणजे लेट सपोज की ही एक ट्री आहे तुमची. तर हा एलिमेंट जेव्हा इन्सर्ट होईल, हा एलिमेंट इन्सर्ट झाला तेव्हा या तिघांना चेक करावं लागेल. हा एलिमेंट इन्सर्ट झाला तेव्हा ह्या तिघांना चेक करावं लागेल. म्हणजे या दोघांना चेक करून आणि इथं काय कॉल करावं लागेल. किंवा इथं इन्सर्ट होत असेल तर ही ट्री ह्या तिघांचं चाइल्ड पॅरेंट रिलेशनमध्ये चेक करावं लागेल. किंवा या दोघांपैकी कुठेतरी इन्सर्ट होत असेल तर इथं चेक करावं लागेल ती गोष्ट, है ना. अशा 3 ट्रीज आहे तिथं. समजा सपोज 3 सबट्री आहे आणि त्या 3 सबट्रीचा एक रूट आहे. तर असे जितके रूट असतील ना, तर प्रत्येक रूटसाठी आपल्याला हे कॉल करावं लागणार आहे ऑब्जेक्ट फंक्शन. म्हणून आपण प्रत्येक रूटसाठी कॉल करायला हे केलं आहे. आणि इथं काय करतो, सिम्पली साईज बाय 2 केलं आहे. साईज बाय 2 केल्याने काय होतं ते पण. ठीक आहे. सपोज हा तुमचा फर्स्ट ही काय इंडेक्स आहे ॲरेमध्ये. फर्स्ट 1 पासून होतो, 1 आहे, याची इंडेक्स 2 आहे, याची इंडेक्स 3 आहे, याची 4, 5, 6 अँड 7. तर 0 पासून असतो, पण इथं 1 पासून घेतलं आहे आपल्या समजण्यासाठी. तर बघा साईज काय झाली याची, साईज घ्या. ओके, साईज घ्या किंवा एन घ्या, सारखंच आहे. साईज इक्वल टू 7 घेतली. तर साईज बाय 2 आपण जेव्हा ऑब्जेक्टला कॉल करतो ना, ते एक लक्ष द्या. हां, आय इक्वल टू साईज बाय 2 घेतला आहे. आय इक्वल टू साईज बाय 2 केल्याने काय होणार आहे, 7 बाय 2 केलं. ठीक आहे. आय इक्वल टू 7 डिवाइड बाय 2 जर केलं तर काय येईल, 3 येईल. ओके, सॉरी. हां, तर आय डिवाइड बाय जर साईज बाय 2 केलं तर 3 येईल. मग 3 इथं बघा कुठे येतोय, ही तुमची साईज आहे, शेवटचा नोट, टोटल नोट, आणि आय इक्वल टू साईज बाय 2 केलं तर आय इक्वल टू 3 म्हणजे ह्या लोकेशनला आला. हा ही पहिल्या इटरेशनसाठी आय इथं राहील. आणि जे इक्वल टू आपण आता नंतर बघू, पण हा तुमचा I1 झाला. तसंच सपोज आपण 7 आहे ना, आणि साईज आपण एकेकाने कमी करतोय. ठीक आहे. हां, आता चालू करतो, फक्त एवढं लक्षात द्या. ठीक आहे. तसं पहिल्या इटरेशनला एवढी ट्री राहील, दुसऱ्या इटरेशनला I2 इथं राहील, आणि ही ट्रीचा आपण विचार करू. तिसऱ्या इटरेशनला आपल्याला एवढी ट्री लक्षात घ्यायची आणि I3 असं विचार करू. ठीक आहे. तर आपल्याला कोड फक्त एवढ्याच ब्लॉकचा लिहायचा आहे. तेच आपण एक काम करू, जो अल्गोरिदम आहे ना, तो फक्त एवढ्या 3 गोष्टींचा विचार करायचा आपल्याला, तेवढा करून विचार करून लिहायचा आहे. तर याला थोडंसं इथं बघू. ठीक आहे. हा तुमचा I1 आहे. ठीक आहे. आणि अल्गोरिदम बघू. अल्गोरिदममध्ये काय सांगितलं आहे, जो तुमचा I येईल ना, तर आयच्या वरतून आपल्याला जे इनिशियलाइज करायचं आहे. जे इक्वल टू 2 इंटू आय केला. 2 इंटू आयच का बरं केला, आता बघा. सपोज तुमचा आय इथं 3 होता, इथं 3 इंटू 2 केला तर तो 6 झाला, बरोबर. आणि आपल्याला चेक काय करावं लागेल, यांच्यामध्ये 6 लागेल, म्हणजे 3 आहे, चेक करायला काय लागेल, 3 लागेल, 6 लागेल आणि 7 लागेल. 3 वरतून आपण 6 वरती कसं काय जाणार आहे,
आय वरतून जे वरती कसं काय जाणार आहे, 2 इंटू जर केलं तर हे होऊन जाईल, आणि 2 इंटू हे जे केलं असेल तर जे इक्वल टूची व्हॅल्यू 6, आणि 6 प्लस 1 जर केलं तर 7, म्हणजे आपल्याला 3 नोट भेटून जातील, यांची इंडेक्स भेटून जाईल इन शॉर्ट म्हणायला गेले तर. मग तेच केलं आपण. हा इथं आय तुमचा, आय आपण ET5 मध्ये जे आपल्याला आय भेटतोय, हा आय. ओके, आणि ओके आय भेटतोय, आणि त्या आय सर, तर या आय इंटू 2 जर केला तर आपल्याला जे भेटेल, आणि जे प्लस 1 केला तर आपल्याला हा लेफ्ट चाइल्ड आणि हा पूर्ण लेफ्ट चाइल्ड आणि हा तुमचा राईट चाइल्ड. ओके, तर आय इंटू 2 केला तर जे भेटेल आय इंटू 2 प्लस 1, म्हणजे किंवा जे प्लस 1 जर केला तर लेफ्ट आणि राईट साईड आपल्याला भेटून जातं. आणि हा तर आपल्याकडे आहेच आयला, आणि आपण एक आयटम घेऊ, आयटम इक्वल टू ॲरे ऑफ आय, म्हणजे हा पॅरेंट किंवा रूट, हा जो आपला हा रूट आहे. बस यासाठीच अल्गोरिदम लिहायचं आहे. आता अल्गोरिदम थोडंसं पाहून घेऊ, ठीक आहे. आणि आपण काय करू, याला थोडं खालची घेऊ. हां, तर आपला अल्गोरिदम आहे, आणि आय भेटला आपल्याकडे, जे भेटला जे प्लस 1 भेटला, त्याच्यावरतून आपण हा अल्गोरिदम कसं काय लिहू शकतो, तोंडी तर लिहायचा काही प्रॉब्लेम नाही, लॉजिकली बघू कसं विचार करायचा. तर आय आपल्याला ऑलरेडी भेटला आहे, तर त्या आय वरून आपण जेला करू. आय भेटलेला आपल्याला, जो आपण कॉल करतोय ना फंक्शन, कॉलमध्येच भेटलेला आपल्याला आय इथं. तर त्याच्यावरून जेला कसं कॉल करू, जे इक्वल टू, जे आपण इथं डायग्राममध्ये बघितलं, जे इक्वल टू 2 इंटू आय, आणि आयटम इक्वल टू ॲरे ऑफ आय. जो आय आपल्याला ऑलरेडी भेटतोय ना, असं लक्षात ठेवा की जो आय आपल्याला ऑलरेडी भेटतोय ना, त्याच्यावरतून आपल्याला जे आणि आयटम इनिशियलाइज करायचे. तर हे दोघं गोष्टी झाल्या, ठीक आहे. आता एक बघू ही पुढची लाईनमध्ये काय म्हटलंय की व्हाईल जे लेस दॅन इक्वल टू साईज. जर म्हणजे पूर्ण अल्गोरिदमचं मेन बेस हीच कंडिशन आहे, ही एक ब्रेकिंग कंडिशन आहे. ही जेव्हा जेव्हा जे लेस दॅन साईज असेल ना, लेस दॅन किंवा इक्वल टू, म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे साईजच्या पेक्षा जास्त नको जायला, जे जास्त नको व्हायला कशाच्या, साईजच्या, बरोबर. तर बघू, लेट सपोज इथं तुमचा हा जे आहे, तर हे पूर्ण ट्रीमध्ये विचार करा. जे एकदा हा इथं समजून घ्या, ही जर ट्री विचार केली ही वाली, तर जे तुमचा 2 असेल. ही विचार केली तर जे तुमचा 4 असेल. ही जर विचार केली तर जे तुमचा 6 असेल. मॅक्स टू मॅक्स जे तुमचा एक तर 6 असेल, किंवा जे इक्वल टू जे प्लस 1 करू, एक तर 6 असेल, एक तर 7 असेल, एक तर 4 असेल, एक तर 5 असेल, एक तर 2 असेल, एक तर 3 असेल. साईज तुमची 7 आहे, 7च्या एक्सिड होणार आहे का, तो नाही होणार ना. ॲट मोस्ट तो 7 पर्यंत जाईल, इक्वल टू साईज पर्यंत जाईल. तीच ही कंडिशन आहे की जास्तीत जास्त तो साईज पर्यंत जायला हवं. ओके, त्याच्या बाहेरून निघायला नको, आणि प्रत्येक टिकेसाठी हे होणार आहे, म्हणून आपण असं केलं. ठीक आहे, हे अंक आपल्याला समजण्यासाठी. तर पहिली कंडिशन तर हीच आहे की जे साईजच्या एक्सिड व्हायला नको, तो इक्वल टू जाऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामध्ये एक अजून कंडिशन आहे पहा, सारख्याच आहे, यांच्यात काय डिफरन्स आहे तो समजतो. जे लेस दॅन इक्वल टू साईज, म्हणजे समजलं की काय करायचं की तो जे जास्तीत जास्त साईजपर्यंत जाईल त्याच्यावरती जाणार नाही, आणि त्याच्यामध्ये मग काय चेक करायचं की जे इक्वल टू जर साईज असला तर, आणि ही गोष्ट असली तर पुढचं करायचं आहे. तर ही गोष्ट काय ते करून घ्या, ॲरे ऑफ जे लेस दॅन ॲरे ऑफ जे प्लस 1, म्हणजे एक तर हा चेक कर, एक तर हा चेक कर. आता ही यांची फक्त इंडेक्स आहे, याच्यात व्हॅल्यू काही पण असेल, इथं 100 असेल, 200, तर ह्या दोघांपैकी चेक कर. लेट सपोज यांच्या आता इथं व्हॅल्यू टाकू. ओके, इथं टाका 100, इथं टाका 200, आणि इथं तुमचं 10. तर ही कंडिशन काय आहे, हा याची व्हॅल्यू चेक कर, म्हणजे हा 100 लेस दॅन इक्वल टू लेस दॅन 200 आहे का, 100 लेस दॅन 200 आहे का, हाय असेल तर आपल्याला जे ला इकडे घेऊन जायचं आहे. कारण आपण स्वॅप कोणाला करणार आहे बघा, स्वॅप म्हणजे आपण इथं आय मध्ये आयटम टाकणारच नाही, आपण जे मध्ये टाकणार आहे. आपल्याला जे ला जास्त करायचं आहे की जे मध्ये आयटम टाकता येईल. ओके, आणि आयटम म्हणजे ही इंडेक्स, आयटम म्हणजे हे ना,
हा रूट पण आहे आणि हा आयटम पण आहे. आपल्याला जे मध्येच टाकायचं तर जेला जो ह्या दोघांपैकी जो मोठा चाइल्ड असेल त्याला जे म्हणा आणि जे आणि आय मध्ये स्वॅप करा. जे मध्ये आयला पण आपण वापरत नाही स्वॅपिंग करताना, आपण जेलाच करून टाकतो, कारण की जेला जर दोनने डिवाइड केलं, हा जे हा 2 इंटू आय आणि जे आय काय तुमचा जे डिवाइड बाय 2 आहे ना, सारखंच आहे ना दोघं. आय आय इंटू 2 केला तर जे भेटेल, जे डिवाइड बाय 2 केला तर आय भेटेल, सेमच आहे. मग आपण आयचं कामच करणार नाही, आपण जे थ्रूच करू सगळं आणि तेच केलं पुढे. तर ही राहिली मेन कंडिशन. जर जे लेस दॅन साईज आहे, तर जे लेस दॅन इक्वल टू साईज असला तर ते कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. तर लेस दॅन साईज असला म्हणजे काय, इथंच बघ डायग्राम, म्हणजे लेस दॅन साईज इक्वल टू आला म्हणजे तो इथं इथं पासून जाईल, मॅक्स होऊन जातं बघा. शेवटची कंडिशन आहे, शेवटचा सबट्रीमध्ये आपण बघतोय. इक्वल टू आला म्हणजे हे होऊन जाईल, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली. मध्ये एंटर झालं. मध्ये एंटर झाल्यानंतर काय, जर जे लेस दॅन साईज असला तर इक्वल टू म्हणत नाही. जर आपलं सपोज तुम्ही हा नोड इन्सर्ट करताय, ओके, तर जे प्लस 1 होणार आहे का, म्हणजे जे आपण इथं करतोय याच्या बाहेर तर जाणारच नाही ना तो. जर इथं आपण ऑलरेडी आहे, तुमचं जे इथं पॉईंट करतोय जो की ऑलरेडी साईजच्या साईज इक्वल टू आहे, ठीक आहे, जे ऑलरेडी साईजच्या लोकेशनला आहे, म्हणजे 7 इक्वल टू तुमची साईज आहे आणि तिथंच तुमचा जे पण आहे, तर जे प्लस 1 येईल का, नाही. ते नको व्हायला म्हणूनच हे डायरेक्ट स्किप होऊन जाईल, म्हणून आपण इकडे इक्वल टू टाकलं नाही. जर इक्वल टू टाकलं असतं तर तरी पण जे प्लस 1 झाला असता, म्हणजे इथून 8 चालला गेला असता, मग ही कंडिशन फॉल झाली असती आणि तो बाहेर फेकला गेला असता, ठीक आहे. तर ते नको व्हायला. आपल्याला काय चेक करायचं आहे की आपण, हां, एक मेन गोष्ट, आपण जे इक्वल टू जे प्लस 1 केव्हा करू, जेव्हा आपलं जे इथं असेल आणि जे म्हणजे लेफ्टला असेल, ओके. जेव्हा आपलं जे लेफ्टला असेल तेव्हा आपण राईट सोबत चेक करू ना. तो जर ऑलरेडी राईटला असला तर आपण प्लस करूच नाही, म्हणून त्याच्यासाठी हे की जे लेस दॅन साईज असायला पाहिजे. इक्वल टू असला म्हणजे तो इथे चालला जाईल, ठीक आहे. इक्वल टू असला तो ऑलरेडी राईटला येतो आणि लेस दॅन असला तर तो इथं असेल लेफ्टला, ठीक आहे. आणि ह्या ट्रीमध्ये जेव्हा विचार करू तेव्हा तो इकडे तर जाणारच नाही, जे एवढा होणारच नाही जोपर्यंत आपण ह्या ट्रीचा विचार करतो. तो एक तर 3 होईल, सॉरी हां, जे एक तर 3 होईल, जे एक तर 6 होईल, जे एक तर 7 होईल, यांचा विचारच नाही करायचा, ह्या ट्रीचा विचार करतो. तर हे समजलं असेल आता की जे लेस दॅन साईज का घेतलं, ठीक आहे. या दोघांमध्ये कम्पेअर तेव्हाच होईल जेव्हा तुमचा जे लेफ्ट चाइल्डला असेल, ओके, तरच तो जे प्लस 1 होईल. जर राईट मोठा असला तर, ओके, तेच करतोय बघा. जर जे जे तुमच्या साईजपेक्षा कमी आहे, जे म्हणजे जे तुमच्या राईटला आहे, आणि जे म्हणजे ॲरे ऑफ जे म्हणजे याच्यातला नोटची व्हॅल्यू ही याच्यापेक्षा कमी असली आणि ही तुमची जास्त आहे, आपल्याला मॅक्स इक करतोय, तर मॅक्स जो असेल तो इक्वल टू जे म्हणावा लागेल, म्हणून आपण जे इक्वल टू जे प्लस 1 करू. जर असं असेल, ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तुम्ही जे इक्वल टू जे प्लस 1 करा. नसेल तर डायरेक्ट याच्या बाहेर या. याच्या बाहेर आल्यानंतर काय होईल, तुमचा जो जे असेल हा मोठा असेल, इथं हा जर मोठा असेल तर जे प्लस 1 करू नका, मग फक्त जे आणि ॲरे ऑफ आय बघा. हां, सॉरी, जे आणि ॲरे ऑफ आय इक्वल टू आयटेमच आहे ना, तर आयटेम आणि ॲरे ऑफ जे बघा, सॉरी, हां बरोबर, आयटेम आणि ॲरे ऑफ जे बघा. मग याच्या बाहेर काय होईल की हा इथं, इफ आयटेम ग्रेटर दॅन इक्वल टू ॲरे ऑफ जे, हा तुमचा आयटेम इथं, हा आयटेम काय म्हणताय, आयटेम ग्रेटर दॅन इक्वल टू जे, हा आयटेम आणि तुमचा जे त्यांच्यापैकी मोठा जो असेल तो जे म्हणतो आपण. मग आता हे झालं आपला जे इक्वल टू जे प्लस 1 झाला, इथं जे येऊन गेला तुमचा न्यू जे तुमच्यावाला रेडवाला, ओके. तर ॲरे ऑफ जे, ओके, ॲरे ऑफ जे म्हणजे 200 झाला आणि जस्ट जे जे तुमचा काय झाला इथं 7 झाला. इथं आपण सपोज की ही सबट्री आहे ना, 1 2 3 असं सब 7च कारण या ट्रीचा विचार करतो ना, तर जे तुमचा 7 झाला. 6 होता पण यांच्या दोघांमध्ये चेक केलं, हा मोठा निघाला म्हणून जेला इकडे घेऊन गेलो, जेची इंडेक्स एकाने वाढवली, तर जे आता इथं पॉईंट करतोय 7, ही लोकेशन आहे ना 7वी, आणि त्या लोकेशनला हा 200 व्हॅल्यू. तर काय चेक करायला लावलंय की आयटेम ग्रेटर दॅन इक्वल टू ॲरे ऑफ जे हाय का असला तर तुमचा स्वॅप करायची काम नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला एवढा याचा की तुम्ही हे सगळं गणित केलं, जो मोठा होता या दोघांपैकी तो तुम्ही जे मध्ये आणला, जे आणि आयटेमला कम्पेअर केलं, जे आणि आयटेमपैकी तुम्हाला असं दिसलं
हा जो नोट आहे ना तुमचा रूटला या दोघांपेक्षा मोठा ऑलरेडी आहे, तर डायरेक्ट ब्रेक व्हा, काहीच करायचं काम नाही. नसला तर स्वॅप करायचं आहे ना मग. आणि आपण इथं नसल्याचीच कंडिशन घेतली, तर हा 200पेक्षा मोठा आहे का नाही आहे, म्हणजे आपण एल्सला येऊ. एल्सला आलं की काय करायचं आहे, ॲरे ऑफ जे बाय टू. ॲरे ऑफ जे बाय टू म्हणजे आय इक्वल टू ॲरे ऑफ जे. इक्वल टू ॲरे ऑफ जे म्हणजे या दोघांपैकी मोठा आपण जे मध्ये टाकलाय, ॲरे ऑफ जे 200. ॲरे ऑफ जे बाय टू इक्वल टू जे ॲरे ऑफ जे. ॲरे ऑफ जे बाय टू इक्वल टू ॲरे ऑफ जे म्हणजे काय होईल, हा 200 इथं जाईल. ओके, तुमचा 200 इथं गेला. आणि आता तुमच्या ट्रीमध्ये 200 झाले, कारण अजूनपर्यंत आपण इथं 10 टाकलेला नाही, मग तो टाकू. ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू आपण ॲरे ऑफ जे बाय टूला टाकली. हा तुमचा जे होता, जे बाय टू केला म्हणजे आय भेटला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून दिली. नंतर काय केलंय, जेला जे इक्वल टू जे बाय टू केलं. आता जे इक्वल टू जे बाय टू केलं. जे इक्वल टू जे बाय टू केल्याने काय होईल, याच्या बाहेर येऊन जाऊ आपण. हे फक्त ब्रेकिंगसाठी आहे. आता सांगतो, याच्या काही लॉजिकल विचार न करा. जे इक्वल टू जे बाय टू केलं तर आपण याच्या बाहेर येऊन जाऊ, म्हणजे इक्वल टू साईज होऊन जाईल आणि साईजचा इक्वल टू आले की आपण याच्या बाहेर येऊन जाऊ. याच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला ही गोष्ट करायची, म्हणून आपण ही गोष्ट टाकली. हे ब्रेक आहे, ब्रेकिंग स्टेटमेंट आहे. ओके, हे ब्रेकिंग स्टेटमेंट आहे फक्त इफसाठी. व्हाईलमध्ये आपण अजून पण आहे, आणि व्हाईलमध्ये एक गोष्ट राहिली आपली, काय राहिली, ॲरे ऑफ जे बाय टू इक्वल टू आयटेम. 10 करायचा बाकी ना, इथं 10 होता तो इथं टाकायचा आहे. बस मग टाकून द्या. कशाने, ॲरे ऑफ जे बाय टू. ॲरे ऑफ जे बाय टू. आता बघा हे ब्रेक केल्यानंतर काय होईल, तुमचा जे जे इक्वल टू इथं होता 3ला, 3 गुणिले हां तुमचा जे इथं होता 7ला, 7 डिवाइड बाय 2 केलं 3 आला. 3च्या ठिकाणी तुम्ही याची व्हॅल्यू टाकून दिली. 3च्या ठिकाणी तुम्ही ॲरे ऑफ जेची व्हॅल्यू टाकली, तर जे 7ला होता म्हणजे 7च्या लोकेशनची व्हॅल्यू 3च्या लोकेशनला टाकली. मग 3 इक्वल टू 2 इंटू 3, जे इक्वल टू जे इंटू 3 म्हणजे तो 6ला गेला. तर तो 6ला म्हणजे इथं जाईल ना, ऑलरेडी सांगतो. जी तुमच्या मॅक्सची व्हॅल्यू होती ना तिथं जाईल तो. आता तुम्ही स्वॅप कुठून केला, जो 200 इथं होता ना, तो इथं ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल. अल्गोरिदम तसंच म्हणतो, ठीक आहे. आणि रन पण प्रॉपर. ॲरे ऑफ जे बाय टू इक्वल टू आयटेम केला, म्हणजे तो 200 इथं गेला होता, तर त्याच्या जागेवरती 200च्या जागेवरती इथं 10 आणून दिला. आता बघा बरं, ही मॅक्स ही तयार झाली का, झाली, ठीक आहे. एवढं सॉर्ट झालं पहिला. सेकंड इटरेशनला एवढं होईल. ओके, सेकंड इटरेशनला एवढं होईल. तर जेव्हा हा इन्सर्ट होईल, सॉरी याच्याने घेतो, जेव्हा हा इन्सर्ट होईल किंवा हा इन्सर्ट होईल, तेव्हा एवढी ट्री कामात येईल. जेव्हा हा इन्सर्ट होईल आणि हा इन्सर्ट होईल, तेव्हा एवढी ट्री कामात येईल. आणि जेव्हा हे झाल्यानंतर ना आपण पूर्ण इथपर्यंत करू चेक प्रत्येक याच्यामध्ये. जेव्हा ही याच्या दोघांपैकी एक इन्सर्ट होईल, तेव्हा एवढी ट्री कामात येईल. बस या प्रोग्राममध्ये ह्या मेन गोष्टी एवढ्याच होत्या ज्या लक्षात येण्यासारख्या. ही काबराव करतोय आपण, पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन काबरा आहे, ठीक आहे. जी गोष्ट समजायला थोडं कठीण आहे. आणि ही गोष्ट आहे ब्रेकिंग स्टेटमेंट काय, या 3 गोष्टी फक्त ॲडजस्टमध्ये वाढलेल्या आहे आणि त्या महत्त्वाच्या आहे, ठीक आहे.